जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। DR हायस्कूल येथे इको क्लबतर्फे विद्यार्थ्यांना सापाबद्दल समज गैरसमज मार्गदर्शन। नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे नागपंचमी निमित्त विद्यार्थ्यांना सर्पांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक संजय सैंदाणे, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबार येथील मानद वनरक्षक संजय वानखेडे, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, इको क्लब प्रमुख निलेश गावेत हे उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे संजय वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना सापांचे प्रकार कोणते, विषारी व बिनविषारी साप कोणते तसेच साप चावल्यानंतर काय उपाय करावे असे सापांविषयी सखोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संजय सैंदाणे यांनी विद्यार्थ्यांना साप चावल्यानंतर तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे, अंधश्रद्धेला बळी पडू नये असे मार्गदर्शन केले। या दिनानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली होती। या स्पर्धेत लक्षदीप पाटील, भावेश पवार, ऋषिक चौधरी यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गावेत, प्रास्ताविक प्रशांत जानी व आभार नितेश ठाकरे यांनी मानले। सदर कार्यक्रमाला शाळेतील इको क्लबचे विद्यार्थी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। संख्या कंट्रोलमध्ये ठेवतो आणि त्याच्यामुळे आपल्या पिकाचे बऱ्या प्रमाणात जे नुकसान होत असतं ते कुठेतरी स्टॉप होतं, थांबतं। त्याच्यामुळे आपण सापांना आपल्या शेतकऱ्यांच्या मित्र देखील म्हणतो। जाण्यापर्यंत 10 ते 15 वेळेस करावं लागतं, ते प्रत्येकाला जमत नाही। मग बऱ्याच वेळेस काय होतं की पूर्णपणे मोफत उपचार मिळतात त्या ठिकाणी। दिसल्यानंतर प्रिकॉशन्स घ्यायची, काळजी घ्यायची, कसे ओळखायचे ही संपूर्ण माहिती विषारी साप म्हणजे नाग, मण्यार, घोणस आणि बुरशी हे 4च फक्त विषारी साप आहेत। सर